काय म्हणला सुट्टी उद्या आहे कशाची? पण जा जेवायचा शाळेवर. इथं काय असंच तू दिवसभर उपाशी राहणार आहे का? इथं डोळे उघडत नाही कोणाचे. झोप लागायला झोप. उठ जा जेवण करून ये. माणसं झोपेनं व्याकुळ झालेत, त्यांना झोप भेटना तसं झालंय आमच्या घरात. दिवसभर झोपायलेत. जा की उठ. आर्यन मोबाईल दे इकडं. जेवण करून ये म्हणलं तर मोबाईल घेऊन जातो काय? पुढं मी माग चलतोय. मला थांबा. आता तुला असा देईल. जा पटकन जेवण करून ये. 2 मिनिटं मला जा. झाला असेल तिथं झाला असेल. तू जा जेवण करून ये. तो गेला बघ रोहन. हुशार आहे तो. आपल्या घरात डोळे उघडत नाहीत, झोप लय लागायली. जगा वेगळं घर आहे आपलं. जगा वेगळ्या बाया आहेत आपल्या घरात. कोण आहे? निवांत चालणार आहे. बसू नको उगाच. करण भाऊ कुठे गेलाय रे? का काम होतं बघ बरं. तिथं दिसतंय का? काय कमाल. आज निवांत घरीच होतो. मी पण लय झोपलोय आज, कारण माझं अंग दुखत होतं. त्रिशाला खाऊ घातलं आणि असा झोपलो मी. डायरेक्ट 4 वाजताच उठलोय मी. परत मला 3:30 वाजता उठलोय मी. परत मला पण भूक लागली. म्हणलं आता काय खाऊ. बघितलं काय हाय का. चिवडा वगैरे होता, कांदा कापला आणि ते खाल्लं. मग गॅसची टाकी भरून आणू रे. जा की बघ तो हाय का. तिकडं असेल रे. पेपर आहे की. कोण म्हणलं? पेपर आहे. आता लक्षात आलं मला. आज पेपर होता काय? 12वीचा होता काय की? 8वी 9वी 10वी 11वी 12वी. आता नसतात त्यांची पेपर. तिथं होता रे. बघ बरं तिथं दिसतंय का? तुम्हाला असंच उपाशी ठेवावं लागतंय तेव्हा तुम्हाला आकली येणार आहेत. माझ्या पुरीपुरतं मी काय तर बनवणार आहे, तिला खाऊ घालणार आहे. बाकीची जाऊ द्या तिकडं. अयो बोलून वाईट होण्यापेक्षा नाही बोललेलंच बरं आहे. असं मी निर्णय घेतलाय. कोणाला बोलायचंच नाही. करा काजा काहीच नाही म्हणायचं. आपलं खा वाटलं खायचं, नाहीतर गुपचूप राहायचं. बोलायचं कोणाला भांडायचं. तुला पण जा वाटलं जा, नाहीतर असाच भुकत बस. कोणाचं चांगल्याचं विचार करायचं दिवस नाही राहिले आता. त्रिशा आज कशी काय झोपली काय की एवढं. ती पण उठ ना. पोरांना म्हणलं नुसतं बघा टाकी भरून आणू. आता बाहेर मी असा काही बनवायला लागलो की मग लोक असं नावं ठेवतात. त्यामुळं गॅस सिलेंडरची टाकी भरून आणल्यानंतर कपडे दुपारी धुतलेत तिनं. निवांत झोपली आहे दिवसभर. उठून पोरांना काही खायला वगैरे बनवत नाही, काय नाही. दिसना ना कोणीच सिलेंडरची टाकी पकडाया. ही यांना रिकामी पकडू शकतात, पण भरली असलेली उगं पाडलं फिरलं. त्यामुळे एखादं मोठं पोरग असं घेऊन जावं लागतं. म्हणून बघत होतो. आज इथं पेपर असतो बघा 10वी 12वीचा. मी 10वीत असताना आमच्या घरासमोरच तिकडं नंबर आलेला. आणि पुन्हा 12वीत असताना नाही 10वीत असताना इकडं होता या साईडला. आणि ही एवढीच नाही भिंत. ही अशी शाळा खूप मोठी आहे. मोठ्या तिकडं कुठपर्यंत दिसतंय.
लांबपर्यंत अजून याच्या पुढं आहे लांब. माझा 10वीत असताना तिकडं नंबर होता आणि 12वीत असताना इथं घरासमोरच. काय तुझा व्यायाम करतो. शाळेवरची सोय खूप चांगली आहे या. म्हणजे आता पोरांना व्यायामासाठी वगैरे पण खूप काही साहित्य आणलेत तिथं. आमच्या वेळेस काही नव्हतं तसं, पण विद्यार्थी खूप होते. मध्ये कोरोना आला आणि त्याच्यानंतर लोक इकडं हॉस्टेलला लेकरं पाठवायचं त्यांना, म्हणजे ते टाळूनच टाकलंय. हो, नाही पाठवत लेकरांना इकडं आता. कपडे तू जा मध्ये 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 मध्ये, तुला धरायला येऊ नाही तर काय येऊ, नाही आणणार मी. हो ग, त्याला मी चांगल्याच म्हणतोय जा काहीतर खाऊन ये, थोडासा आधार होईल पोटाला. तर मलाच उलट बोलत बसलाय, नाही जात नाही जात म्हणून. जा कर नाही जा मग. आपली लक्ष्मी तिला धुवावं लागल आता, बघू उद्या धुईल. चला, घरासमोर राडा बघा इकडं. झोप पूर्ण होत नाही. माझं लय डोकं फिरलंय, कारण कसं सकाळपासून झोपूनच आहे, काही काम करत नाही काय नाही, मग माझं आज डोकं फिरलंय तिच्यावर. आता आम्ही दुसऱ्यानं पण कामच केलं की, आता ही आमची सुनबाई ही पण हरभरा काढाय होतीच की, काही ना काही चालू आहे. आणि ती निवांत झोपून आहे दिवसभर. मग त्यामुळं माझं डोकं फिरलंय. पोरांना खायला वगैरे काही बनवलं नाही काय नाही, त्यामुळं माझी सटकली आहे. तिकडं जाऊ म्हणलं कुठं एखाद दिवस रिलॅक्स व्हायला, तर लेकरं रडते ती. ऐकलं ना काय म्हणलं त्यांनी. असं आहे, बघितलं ना आता, ऐकलं ना त्यांनी काय म्हणलं व्हिडिओत. अशी रडत्यात पोरं. तो आर्यन, मी आत्ताच म्हणलं मी थोडं फिरून येतोय जाऊन बाहेर, रडायच लागला हा करून. म्हणलं मी जात नाही बाबा, गप बस म्हणलं, पण तो गोरडो नको. आर्यन मी चाललोय निकिताकडं, निघालोय मी. चप्पल देतो का तेवढे माझ्या आणून? काय चाललं? असंच फिरायला, मला कंटाळा आलाय घरी. काय चालू झालं का मोबाईल? चाललोय मी. चालू आहे गो. चला जातो आता खरंच मी कुठं तर निवांत थोडंसं. चपलं कुठं आहे तर माझं. चला बाय.